सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी अंजली मयूर थोरात। 2016 मध्ये मी शिरूर नगरपालिकेमध्ये मला महिला व बालकल्याण समिती यामध्ये उपसभापती म्हणून माझी निवड झाली। त्यामध्ये आम्ही शिरूरमध्ये महिलांसाठी कार्यक्रम असतील, प्रत्येक सण जो साजरा असतो तो आम्ही केला। त्यामध्ये हळदी कुंकू असेल, नवीन कचरा डेपो जे व्यवस्थापन आहे तिथे जवळजवळ 5000 महिलांमध्ये मोठ्या समारंभामध्ये हळदी कुंकू जे आहे ते आम्ही साजरा केलं। आणि त्यातूनच महिलांना कळत गेलं की आपलं कचरा, घरगुती जो कचरा असतो त्याचं व्यवस्थापन इथं कसं होतं, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, ह्यातून महिलांना सुद्धा कळलं। आणि परत महिला बचत गट असेल, महिला बचत गटामध्ये भरपूर महिलांना अशी गरज आहे की त्यांना घरगुती, ज्यांना बाहेर पडता येत नाही, की त्यांना घरात बसून काहीतरी काम हवं आहे, त्या लघु उद्योगामध्ये आम्ही भरपूर महिलांना जे आहे ते कर्ज दिलं। आणि प्रभागात काय कामं केली तुम्ही 2016 ते 21 आणि आतापर्यंत सांगा? 2016 पासून ते 2025 मध्ये आम्ही प्रकाश भाऊ धारीवाल, त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन असेल, स्ट्रीट लाईन असेल, परत एक मोठं काम म्हणजे जो खूप महत्त्वाचा होता की नदीच्या ठिकाणी जे दशक्रियाविधी घाट आहे ते खूप छान पद्धतीनं बांधण्यात आलं। त्याच्यासाठी दादांनी आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात निधी दिला। परत माऊली आबाजी कटके यांनी सुद्धा आम्हाला भरपूर प्रमाणात त्यासाठी निधी दिला। परत रस्त्याची कामं असेल, सिमेंट कॉन्क्रिटीकरण, चेंबरची कामं असतील, परत महिलांचे जे प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्यात। आपल्या समेत आहेत शिरूरचे शिवसेना प्रमुख मयूर थोरात। मयूर, नमस्ते। जय महाराष्ट्र। आपल्या शहर प्रमुखाच्या काळात सर्वात जास्त निधी इथं आणला गेला आहे। अंजली थोरात ह्या आपल्या पत्नी आहे, तर काय सांगाल या निवडणुकीच्या निमित्ताने? खरं तर माननीय शिवाजी आढळराव पाटील, माननीय प्रकाश भाऊ धारीवाल व आत्ताचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर शहरात गेले 1.5 ते पावणे 2 वर्षामध्ये मी शिवाजी आढळराव पाटील, माननीय एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना शिरूर शहराला जवळजवळ 90 कोटी रुपये निधी आणला। आता तुम्ही पाहिलं असेल की 72 कोटीची पाण्याची योजना, जवळजवळ 70 ते 80% काम पूर्णतः गेलेलं आहे। आणि मला सांगायला अभिमान वाटतो की शिरूर शहराचे जे महत्त्वाचे प्रश्न होते, 10वा घाट असन, पाणी योजना असन, आता माझी मिसेस ज्या प्रभागात आत्ता उभी आहे, जिथं माझी मिसेस नगरसेविका होती 2016 ते 25पर्यंत, म्हणजे 2016 ते आत्तापर्यंत, की लोकांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली की कुठल्या नगरसेवकांनी सगळ्यात जास्त काम केले कुठल्या प्रभागामध्ये, तर ती माहिती माझ्या मिसेसच्या नावाने निघली। आणि खरं सांगायला मला अभिमान वाटतो की माझी मिसेस एक महिला नगरसेविका असून माननीय शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रकाश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आणि आता माऊली आबा कटके यांनी ना इतका निधी दिला माझ्या प्रभागामध्ये की आता तुम्ही पाहिलं, थोडं फिरले माझ्या प्रभागामध्ये की तुम्हाला कुठंच काय असं ड्रेनेज असन, पाणी असन, लाईटचे पोल असन, लाईटीचे पोल सगळ्यात जास्त माझ्या प्रभागामध्ये आले। सगळ्यात जास्त रोड चांगले आज पाहिलं तर माझ्या प्रभागामध्ये आहे। सगळ्यात जास्त विकासाची कामं दाखवायचं कोणत्या नगरसेवकाला विचारलं तर माझ्या मिसेसचं दिसन, आम्ही दाखवू शकतो। म्हणून आम्ही स्लोगनच लिहिलं आहे, जे लिहिलं आहे तेच, जे केलं आहे तेच लिहिलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला काय असं वाटत नाही की लोक गेल्यावेळेस बी मोठ्या प्रमाणात आमच्या मागं होते, माझ्या मिसेसच्या मागं, आणि आमच्या कामाच्या जोरावर आम्ही सर्वात जास्त मतांनी, चांगल्या मतांनी माझी मिसेस पुन्हा एकदा निवडून येतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।